मी सुनील मस्के, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत। काल दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी लोणावळा येथे दिवंगत धम्मरक्षित भीमराव जाधव, दिवंगत शकुंतला मारुती भालेराव, दिवंगत अर्जुन ओवाळ या तिन्ही कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आरपीआयचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले सिद्धार्थनगर लोणावळा येथील जेतवन बुद्धविहारात आले होते। रामदासजी आठवले साहेबांनी तिन्ही कुटुंबियांच्या सदस्यांचे सांत्वन करून श्रद्धांजली वाहून मनोगत व्यक्त केले। त्याचप्रमाणे सूर्यकांत वाघमारे आरपीआय महाराष्ट्र सचिव, कमलशील मस्के आरपीआय शहराध्यक्ष लोणावळा, संजय आडसुळे आरपीआय ज्येष्ठ नेते, प्रवीण कांबळे माजी अध्यक्ष बौद्धजन सेवा संघ लोणावळा, श्रीकांत कदम आरपीआय जिल्हा अध्यक्ष, गणेश गायकवाड आरपीआय ज्येष्ठ नेते यांनी श्रद्धांजली वाहिली। आनंद मस्के, मोहन जगताप, मधुकर भालेराव, विजय जाधव, मिलिंद सोनवणे, अतुल सोनवणे, धनंजय भालेराव, किसन आहिरे, विकास शिंदे तसेच सिद्धार्थनगर रामामाता महिला मंडळ अध्यक्षा सौ नीता गायकवाड आणि सर्व महिला मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने विहारात उपस्थित होते। जाधव, भालेराव, ओवाळ या तिन्ही कुटुंबियातील नातेवाईक, आप्तेष्ट सर्व उपस्थित होते। सदर कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेने झाली। विश्वशांतीचे आचार्य भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत विचारसंपन्न आणि प्रतिभांना जीवन अभिवादन। त्याचप्रमाणे दिवंगत त्यांचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आमच्या बौद्धजन सेवा संघाचे ज्येष्ठ सल्लागार दिवंगत धम्मरक्षित भीमराव जाधव, त्याचप्रमाणे दिवंगत मातोश्री शकुंतला मारुती भालेराव आणि बौद्धजन सेवा संघाचे ज्येष्ठ सल्लागार, त्याचप्रमाणे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत अर्जुन बाबूराव ओवाळ यांच्या निधनानिमित्त या तिन्ही परिवाराच्या दुःखाचं सांत्वन करण्याकरता आदरणीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी या तिन्ही परिवाराचं सांत्वन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी या तिन्ही दिवंगत व्यक्तींच्या दुःखामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आदरणीय सूर्यकांत वाघमारे, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे श्रीकांतजी कदम पुणे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व मान्यवर पदाधिकारी, मावळ तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी भालेराव आणि त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोणावळा शहराचे शहराध्यक्ष कमलशील मस्के आणि त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय मान्यवर बौद्धजन सेवा संघाचे सर्व अध्यक्ष, त्याचप्रमाणे पदाधिकारी, रमामाता महिला मंडळाच्या सर्व सन्माननीय महिला माता भगिनी सर्वजण उपस्थित आहात। आमची मावळाची तो पुन्हा आम्ही त्याला ओळखायचो यात आमच्यात नाहीये। त्याचबरोबर आमचे लोणावळा शहराचे अध्यक्ष धनंजय भालेराव, त्यांच्या मातोश्री भालेराव काकू आणि माजी शहराध्यक्ष महिला अर्जुनराव ओवाळ हे सुद्धा आमच्यात नाहीये। परंतु या ठिकाणी सर्वांनी खूप खूप काम केलेलं आहे, सर्वांना त्याची ओळख आहे। परंतु ज्यावेळेस धम्मरक्षितचं नाव घेतलं जातं, एक चळवळ जी आम्ही सर्वांनी सुरू केली, साधारणपणे आमचं वय त्यावेळेस असेल 18-19, त्यावेळी गिरीश शिंदे असतील, मिलिंद सोनवणे असतील, राजू गजबल असतील, प्रवीण कांबळे असतील, मी स्वतः संजय आडसुळे वाघमारे साहेब असतील, खूप कार्यकर्त्यांची नावं घेता येते साहेब। आम्ही जवळजवळ 40 वर्ष तुमच्या नेतृत्वाखाली या मावळ तालुक्यामध्ये ताकदीने काम करत आहोत। आमच्यामध्ये धम्मरक्षित हा असा कार्यकर्ता होता की साहेबांचा आदेश आला की आम्हाला काय करावं काय नाही करावं अशा परिस्थितीमध्ये काम करणारा कार्यकर्ता होता साहेब। मला त्याची पूर्ण जाणीव आहे। परंतु
यावेळेस त्याचं निधन झाल्यानंतर आम्ही पाहिलं की संपूर्ण मावळ तालुक्यामधून सर्व आपल्या समाजातील होतेच होते, पण इतर समाजातील कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. त्याच्यानंतर त्याच्या पुण्यदिनाला सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच्या कामाची पावती ही नक्कीच त्याला त्यावेळेस मिळालेली आहे. परंतु या ठिकाणी जरूर उल्लेख करावा असं वाटतो की धम्मरक्षित हा खरोखरच एक पॅन्थर लीडर होता. त्याचे आंदोलन घ्यायचे झाले साहेब तर पदयात्रा नामांतराच्या वेळेस सुभाष गायकवाड आम्ही स्वतः ठिकाणी पदयात्रा करून आम्ही त्यावेळेस मुंबईला पोहोचलो होतो आपल्या ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर पुतळ्याचं काम करून उत्कृष्ट झालं होतं. धम्मरक्षित असेल, मी असेल किंवा आमचे वाघमारे साहेब असतील, आम्ही कशाची पर्वा न करता आम्हाला त्यावेळेस आम्ही चळवळीमध्ये होतो. नुकतंच आमच्या कॉलेजचं शिक्षण आम्ही पूर्ण केलेलं होतं, पण आम्ही परवा नाही केली साहेब. त्यावेळेस आम्ही त्या इंजिनियरच्या तोंडाला काळं फासलं आणि त्या सुद्धा आज आम्ही पाहतोय की खरोखरच एक चांगलं व्यवहार पुतळा त्या ठिकाणी निर्माण होतोय. अशी खूप साहेब कामं सांगता येतील. वेळेमुळे मी आपला जास्त वेळ घेणार. आपण सर्वजण तसेच आपले सर्वांचे लाडके नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय आमदार अटल साहेब, तसेच महाराष्ट्राचे सचिव आपले नेते वेदांती वाघमारे साहेब, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत कदम साहेब, सर्वजण आपण या ठिकाणी आज श्रद्धांजली वाहण्यासाठी तिथं उपस्थित राहिलेलो आहोत. आपले नेते आपल्या कार्यकर्त्याच्या निधनानंतर एक सांत्वन भेट करण्यासाठी आज आपल्या शहरामध्ये आलेले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची हीच पोचपावती आहे की आज आपले नेते या केंद्रीय मंत्री आहेत ते आपल्या गावामध्ये आले आणि आपल्या कार्यकर्त्याला भेट त्यांच्या घरच्यांना भेट देण्यासाठी आले. तसं बोलायसाठी झालं आजोबाबद्दल आमचे धम्मरक्षित जाधव हे आमचे आजोबा. त्यांचं रिपब्लिकन मी लहान असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हटलं की आजोबांकडं आमची दृष्टी जायची. एवढं त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची नाव जुळलेली होती. एक धडाडीचे कार्यकर्ते, त्यांना बघून आम्ही राजकारणात पुढे आलो. त्यानंतर आम्हाला वाघमारे साहेबांची साथ मिळाली. आमच्या वाड्यातून जे आमचे संजय आठवळे असतील, गणेशजी गायकवाड असतील, जिल्ह्याचे सरचिटणीस असतील, तो सगळे तमाम शहरामध्ये जे आपले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते त्यांची साथ मिळाली. असे आम्ही सर्वजण एकत्र राहिलो, एकत्र चांगलं काम केलं. मी वयाने लहान असून सुद्धा आजोबा हे धम्मरक्षित झालो तर सदैव माझ्यासोबत असायचे. आम्ही कुठेही कार्यक्रमाला गेलो तर आम्ही सोबतच असायचे. असं एक धडाडीचं कार्यकर्ता आपल्यामधून केले. तसेच काल आमच्या आजी आमच्या सकुमामी त्यांचं काल अत्यंत अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांनाही एक मनमिळावू व्यक्ती, एक हसमुख चेहरा, सदैव सगळ्यांची काळजी घेण्याची अशी माऊली आपल्यामधून गेली. तसेच आपले रोहा शहराच्या आपल्या महिला आघाडीच्या ज्या नेत्या कार्यकर्त्या आहेत कमलताई, त्यांचे मिस्टर ज्यांनी आपल्या बौद्धजन सेवा संघाचं खूप चांगलं काम त्यांच्या हयातीत केलं, असे अर्जुनजी ओवाळ. हे खऱ्या अर्थाने आज जर आपण बघायला गेलो साहेब, आज कमलताईंचं वय एवढं झालं पण आज मी ते आपल्या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या प्रत्येक मोर्चामध्ये याच्यामध्ये हजर असतात. आज त्यांची वयाची एवढी हे असून सुद्धा ते पक्षाच्या कार्यक्रमाला बांधलेला आहे. सगळीकडे आपल्या हजेरी लावतात व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जातात. आज अशा या तिन्ही दिवंगत लोक यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं आलेलो आहोत. मी सर्वांना माझ्या मस्के कुटुंबीय तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोहा शहराच्या वतीने श्रद्धांजली वाहून इथे सांगतो. येत असताना आपले लोहा शहराचे माजी अध्यक्ष धनंजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाचं रात्रीच निधन झालं. कमलताई आमच्या मावळ तालुक्याच्या उपाध्यक्षा या वयात देखील त्या आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात. त्यांच्या पतीचं देखील निधन झालं. या तिन्ही कुटुंबाला एक भेट देण्याकरता आदरणीय आठवले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. धर्मरक्षित जाधव यांच्या कार्याची माहिती, इतरभूत माहिती आठवले साहेबांना आहे. आणि अतिशय जवळून धर्मरक्षित जाधव यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या कुटुंबांना, या तिन्ही कुटुंबांना एक आधार देण्याकरता आज आठवले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं या तिन्ही कुटुंबांना त्यामध्ये सहभागी आहे आणि आदरणीय आठवले साहेबांना विनंती करतो की आपण या श्रद्धांजली पण करू शकतो.
अत्यंत झंझावात निर्माण करणारा असा लोणावळा परिसर होता. रेल्वेमध्ये नोकरी करणारे अनेक इतर नौजवान असणारे सगळे टँकरच्या मुवमेंटच्या पाठीमागे साक्षी उभे राहिले. अनेक वेळेला जयंतीच्या कार्यक्रमासाठी ते येण्याची संधी आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्याचा प्रयत्न सिद्धार्थनगरच्या अनेक घरांची मदत अनेक कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामध्ये धम्मरक्षी जात बोलला माझ्या नेतृत्वावर दलित कामगारांच्या मुलांमध्ये काही पक्षाबरोबर इमानदारी काम करणाऱ्या पद्धतीचा अनेक कार्यकर्ते माझ्या पाठीशी नाही. लोणावळ्याचा जो मावळचा सगळा परिसर आहे, सह्याद्रीचा जो सगळा पहाड आहे, त्या पहाडाला दोषणी घालता लोणावळा म्हटलं की गोड असणाऱ्या चिकीच शब्द आणि सर्व देशामध्ये मगनलाल चिकी ही जशी प्रसिद्ध असायची त्याची लोणावळ्याची गांधली सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या घराकडे लक्ष न देता अत्यंत एक जबरदस्त अशा पद्धतीचे मुवमेंट उभे करणाऱ्या तरुणांचे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि हा मुद्दा मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो. साऱ्या महाराष्ट्रातल्या वस्ती वस्तीतले गावागावातले शहरातले बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याचं मी ते स्वप्न साकार करू शकतो असा विश्वास वाटल्यामुळे मोठ्या ताकदीनं माझ्या पाठीशी सर्व उभे राहिले. अनेक प्रश्नांवरती लढे आम्ही दिले. त्या लढ्यामध्ये लोणावळा, मावळ तालुका, पुणे जिल्हा मोठ्या संख्येनं सामील झाला. आणि हा मुद्दा या ठिकाणी सारख्या एका कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदी मिळाला. काही नगरसेवक सुद्धा आपण आणि आपली जी ताकद आहे ती ताकद आपण वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धर्मरक्षित जाधव हा अत्यंत मनमिळावू असणारे स्वभाव कधी कधी ताटत भूमिका घेणार आहे. मी या चळवळीमध्ये राहिलेलो आहे. मला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझ्यासमोर अट्टाहासाने मांडत राहणारा कार्यकर्ता. एक महिनाभर तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहिला आणि त्याचं निधन झाल्याची बातमी. एक तर देशभर दौरा करत असताना रोज कुणी ना कुणीतरी कार्यकर्ता जाण्याच्या बातम्या ऐकून मला
आणि माणसाचं जे जीवन आहे ते जीवन जन्म आणि मृत्यूचा एक राऊंड आहे तो एक दिवस प्रत्येक माणसाला जायचं आहे. तुम्ही लवकर जाते तुम्ही उशिरा जाते पण एक दिवस जायचं आहे. आणि सुख आणि दुःखाचा हा जो गोल आहे या गोलामध्ये आपण सगळे याच्याच पद्धतीनं अनेक दिवस माझ्या पाठीने राहणारा धर्माचं रक्षण करणारा आणि जाधव नावाची माणसं या सिद्धार्थनगरमध्ये अनेक आणि ही वस्ती माझ्या पाठीची ताकदीने उभी राहिली. धर्मरक्षित तर माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. परंतु आपला धनंजय भालेराव हा सुद्धा आपल्या जवळी म्हणता अत्यंत त्याच्या मातोश्रीचं जे निधन आहे माहूर तालुक्याचा धनंजय भालेराव उपाध्यक्ष आहे. त्याच्या मातोश्री शकुंतला माऊली भालेराव त्यांचं काल निधन झाले.